विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। पीक विमा तसेच नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे, कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विमा तसेच नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती, त्यानुसार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तर कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे, त्याचबरोबर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे, सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक बघत चला, कारण की पीक विमा तसेच नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम देखील जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता सर्वात आधी पीक विमा हा कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नुकसान भरपाई देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर म्हणजेच की पीक विम्या संदर्भातील जर या ठिकाणी अपडेट पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा दुसरा टप्पा हा वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा जो पहिला टप्पा होता तो या ठिकाणी पूर्णपणे वाटप करण्यामध्ये आला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 500 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा जो पहिला टप्पा होता तो या ठिकाणी वाटप करण्यामध्ये आला होता, मात्र पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित राहिले होते। त्यामुळे आम्हाला पीक विमा मिळणार का, मिळणार तर कधी मिळणार, तसेच आता पीक विम्याचा दुसरा टप्पा कधीपासून वाटप केला जाणार, अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात होते, कारण की शेतकऱ्यांना पीक विम्याची अत्यंत गरज होती आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा कंपन्यांना पैसे वितरित करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी 2023 ते 2025 यामधील जो थकीत पीक विमा होता तो देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये 500 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यामध्ये आले असून आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 600 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा केला जाणार आहे आणि नेमका पीक विमा हा किती रुपयांचा म्हणजेच की किती रुपये मिळणार आहे ते आपण या ठिकाणी आता सविस्तर पाहूयात। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पीक विम्या संदर्भामध्ये आता नवीन आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत पीक विम्याचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे जमा करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुसरा टप्पा जमा केला जाणार आहे। आता दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर बघा, ज्यांचं
PMFBYच्या पोर्टलवरती स्टेटस 0 दाखवत असेल किंवा इल्डबेस देखील या ठिकाणी 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकऱ्यांची रक्कम PMFBYच्या पोर्टलवरती अगोदर दाखवली जात नव्हती त्यांची रक्कम देखील आता या ठिकाणी दाखवत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा केला जाणार आहे। जवळपास आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 600 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर बघा आता बरेच शेतकरी म्हणत होते की आता कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र असणार आहेत तर आता लक्षपूर्वक बघा राज्यातील आता सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। आता ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की आता या ठिकाणी 2023 आणि 2025 या कालावधीमधला जो पीक विमा थकीत होता म्हणजेच की शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती तीच रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। आणि यामध्ये 2024चा खरीप आणि रब्बी हंगामाचा देखील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला पीक विमा नेमका किती मिळणार तर आता लक्षपूर्वक बघत चला। आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता नेमका हा पीक विमा किती मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नुकसान भरपाई देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक बघत चला कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांचं PMFBYच्या पोर्टलवरती स्टेटस 0 दाखवत असेल आणि इल्डबेस देखील या ठिकाणी 0 दाखवत असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विमा हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता किती रुपयांची रक्कम तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 600 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 500 कोटी रुपयांचे वितरण करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला पीक विमा किती मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। आता हा पीक विमा प्रति हेक्टर किती जमा केला जात आहे तर बघा पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे एकासारखा जमा केला जात नाही। प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा वेगळ्या रकमेमध्ये जमा केला जात आहे। जसं की तुम्हाला ज्या पीक विम्याची रक्कम PMFBYच्या पोर्टलवरती दाखवत असेल तेवढीच रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। यामध्ये आता काही शेतकऱ्यांची रक्कम ही जर 1 लाख रुपये दाखवत असेल तर तेवढीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची PMFBYच्या पोर्टलवरती या ठिकाणी रक्कम जर 50,000 दाखवत असेल तर फक्त 50,000 रुपये जमा केले जातील। आणि ज्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पोर्टलवरती जर 500 रुपये रक्कम दाखवत असेल तर त्या ठिकाणी फक्त 500 रुपयांची रक्कम जमा केली जाईल। अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी PMFBYच्या पोर्टलवरती जेवढी रक्कम मंजूर दाखवत आहे तेवढीच रक्कम त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल जर तुमचा पीक विमा हा मंजूर असेल तरच। अशा प्रकारे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा जमा केला जात आहे। सरकारने या ठिकाणी आता पहिल्या टप्प्याचे पूर्णपणे वाटप केले असून आता दुसरा टप्पा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे। साधारणतः 600 कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित असतील अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता पीक विमा कोणाला मिळणार किती मिळणार हे तर आपण सविस्तरपणे पाहिलेच आहे। त्यानंतर आता नुकसान भरपाई संदर्भामध्ये देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला।
तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, राज्य शासनाच्या माध्यमातून आता ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले किंवा ज्या भागातील पंचनामे पूर्ण करण्यामध्ये आले आहेत अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। आता तुम्हाला तर माहीतच असेल की ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना या 2 महिन्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यामध्ये आले होते आणि आता ज्या भागाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अशा भागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या वतीने मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्यापाठोपाठ नुकसान भरपाईची देखील रक्कम जमा केली जाणार आहे। यामध्ये आता 2 ते 3 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता पहिला जिल्हा जर पाहायला गेला तर परभणी जिल्हा पहिल्यामध्ये आहे। आता परभणी जिल्ह्या संदर्भातील जर अपडेट पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील जुलै 2025 मध्ये बाधित झालेल्या 87,117 शेतकऱ्यांना 51 कोटी 64 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली आहे। तर ऑगस्ट 2025 मध्ये बाधित झालेल्या 51,042 शेतकऱ्यांना 76 कोटी 91 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यामध्ये आली असून आता थेट परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा दुसरा जिल्हा या ठिकाणी सांगली आहे। सांगली जिल्ह्यामधील 13,475 शेतकऱ्यांना 7 कोटी 45 लाख 38 हजार रुपयांची नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली असून आता सांगली देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे। आणि त्यानंतरचा तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की या ठिकाणी सातारा आहे। सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। अशा प्रकारे या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची देखील रक्कम सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यामध्ये येणार आहे। आणि आता सरकारच्या माध्यमातून अजून देखील पंचनामे करण्याचे काम सुरू आहे। पंचनामे पूर्ण होताच सर्वच आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे। अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याचबरोबर सविस्तर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि उद्याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।